दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण पावसाळा विशेष टोमॅटो शोरबाची रेसिपी पाहणार आहोत. आता शोरबा म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या भाज्या पाण्यामध्ये एकत्र शिजवून चांगल्या कढवून तयार झालेला पातळ पदार्थ म्हणजे शोरबा. तर अशा या पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात अंगात ऊर्जा आणणाऱ्या शोरबाच्या रेसिपीला सुरुवात करूयात. कढईत 2 चमचे साजूक तूप घेऊयात. आणि नेहमीप्रमाणे जिरं, हिंग आणि हळदीची फोडणी करून घेऊयात. खडे मसाले जसं की तमालपत्र, 1 मसाला वेलची, 2 ते 3 वेलदोडे, अगदी लहान दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 काळी मिरी आणि 2 लवंगा, हे सर्व खडे मसाले घालून छान परतून घेऊया. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा किसलेलं आलं घालून परत छान परतून घेऊया. दोन कांद्याच्या चौकोनी फोडी आणि 4 ते 5 मोठ्या टोमॅटोच्या फोडी घालून परत सगळीकडून हलवून घेऊया. शोरबाच्या रेसिपीत भाज्या चांगल्या परतून घेणं आणि मसाल्यात त्या भाज्या छान शिजणं हे अगदी महत्त्वाचं. टोमॅटो चांगला शिजण्यासाठी थोडं मीठ घातलं आहे. आता कढईत मध्यभागी थोडी जागा करून तिथे 1 चमचा साजूक तूप आणि 2 चमचे बेसन घालून बेसन तिथेच त्या तुपावर थोडं परतून घेऊया. यानंतर हे सगळं मिश्रण चांगलं 2 ते 3 मिनटं थोडं खाली लागेपर्यंत छान खमंग परतत राहायचं आहे. थोडा पुदिना घालूयात आणि शोरबामधला महत्त्वाचा घटक म्हणजे कोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून घालूयात. थोडी कोथिंबिरीची पानं घालूयात. सगळीकडून छान परतून घेऊन 1 कप पाणी घालूयात. एक लाल मिरची घालूया. या मिश्रणाला उकळी आली की टोमॅटो मऊ शिजेपर्यंत झाकण ठेवूया. पाहू शकता, टोमॅटो छान मऊसर शिजले आहेत. तमालपत्र काढून टाकूयात. हे सर्व मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची छान मऊसर प्युरी करून घेऊयात. आता ही प्युरी गाळून घ्यायची आहे, जेणेकरून खडे मसाले आणि टोमॅटोची सालं तोंडात लागणार नाहीत. आता कमी जास्त जसं पातळ हवं आहे तेवढं पाणी घालून या शोरबाला चांगली खळखळ उकळी आणूया. चवीनुसार मीठ,
आणि गूळ घालूयात। गूळ किंवा साखर काहीही घालू शकता। थोडं वरनं लाल तिखट घालूयात। आणि चांगली एक उकळी आणूयात। पाहू शकता पावसाळा विशेष टोमॅटोचा शोरबा तयार आहे। बाउलमध्ये सर्व करूयात। वरून थोडी कोथिंबीर घालूयात। मैत्रिणींनो, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात घशाला आराम देणारा, अंगात ऊर्जा आणणारा, पौष्टिक आणि चविष्ट असा टोमॅटोचा शोरबा तयार आहे। पाहू शकता। तर मैत्रिणींनो, आजची ही टोमॅटो शोरबाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक जरूर करा। रेसिपी आवर्जून करून पहा आणि जाता जाता दीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये। धन्यवाद।